आजची आपली रेसिपी ही नवीन होणार आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्तपैकी पनीर पुलाव. तर यासाठी इथं मी पनीर घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा टमाटर कापून घेतलेला, 2 मीडियम साईजचे लांब लांब चिरून घेतलेले कांदे, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व मी घेतलेलं आहे. मग मस्तपैकी तो कुकरमध्ये मी तेल टाकलं, त्यात जिरं मोहरी टाकायचं. ते तडतडल्यानंतर यात मी कढीपत्ता टाकला, तेजपत्ते टाकून घेतले, कांदा आणि मिरच्या एकदम एकदाच टाकायचं, मस्तपैकी करपूस होजेपर्यंत त्या सगळ्याला परतून घ्यायचं. मग यानंतर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण एकदाच परतून घ्यायचं, एकजीव करायचं. त्यानंतर यात मी पनीर टाकलेले आहे. पनीर टाकलं की यात लगेच आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे पूर्ण मसाले आपल्याला एकदाच परतून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरतं इथं मी मीठ टाकून घेतलं, यात पूर्णपैकी मिसळून घ्यायचं. यात नंतर मी सुहानाचा पनीर मसाला यूज करत आहे, जे की बटर मसाला आहे. जेव्हा पण आपण पनीर पुलाव बनवतो ना, त्यासाठी पनीरचा कोणताही मसाला अवेलेबल पाहिजे, मग ते पनीर सुहाना मसाला असो किंवा बटर मसाला असो. त्यानंतर मी इथं थोडासा चिकन आणि मटन मसाला पण टाकून घेतला. थोडासा फोडणी करपू नये म्हणून मी यात पाणी टाकलं, वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग यात मी 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. इथे मी 3 जणांसाठी बनवत आहे, त्यासाठी इथे मी 1.5 ते 2 तांब्या पाणी टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता, पण जेव्हा पण तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त कराल तर मसाले वगैरे पण बघूनच टाका. आता तांदूळ आणि इथं मसुरीची डाळ घेतलेली आहे, व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. तर आपल्या इथं मस्तपैकी फोडणीला उकळी आलेली आहे. त्यात मी मसुरीची डाळ आणि आपण जे तांदूळ घेतलेले होते ते टाकून घेतले. कधी पण तांदळामध्ये मसुरीची डाळ टाकले ना, तर चविष्ट बनते. आपली खिचडी बनव काही असो. तर आता आपल्या इथं पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. थँक्यू.